भोंदूबाबाने गंडा घातल्याची अनेक उदाहरणं तुम्ही ऐकली असतील। भोंदूबाबाने पैसे लुबाडल्याचंही तुमच्या कानावर आलं असेल। पण पुण्यामध्ये एका भोंदू मांत्रिकाने एका उच्च शिक्षित कुटुंबाला 1-2 नव्हे तर तब्बल 14 कोटींचा गंडा घातलाय। वेदिका पंढरपूरकर असं या भोंदू मांत्रिक महिलेचं नाव आहे आणि तिने एका आयटी इंजिनियर दाम्पत्याच्या आयुष्याची अक्षरशः राख रांगोळी केली आहे। इंजिनियर दीपक डोळस हे 12 वर्ष इंग्लंडमध्ये एका कंपनीत उच्च पदावर नोकरीला होते। 2 दिव्यांग मुलींचं व्यवस्थित संगोपन करण्याच्या उद्देशाने ते 2018 मध्ये भारतात आले। यावेळी त्यांची भेट वेदिका पंढरपूरकर सोबत झाली। आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात, तुमच्या मुलींचा आजार बरा होईल, त्यासाठी सगळी संपत्ती विकून पैसे मला द्या अशी मागणी वेदिका पंढरपूरकरने केली। या अंधश्रद्धेला बळी पडून डोळस यांनी त्यांची सगळी संपत्ती विकली। इंग्लंडमधला बंगला विकला, पुण्यातलं घर, गावची शेतजमीन सगळं काही विकलं। या भोंदू मांत्रिकामुळे डोळस कुटुंबाला आता भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे। दरम्यान या महिला मांत्रिकावर पुणे पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी आता डोळस कुटुंबाने केली। तर मांत्रिकाने डोळस दाम्पत्याला नेमकं कसं लुटलंय ते बघूया। डोळस दाम्पत्याला 2 दिव्यांग मुली आहेत। भजनी मंडळाच्या माध्यमातून डोळसांची मांत्रिक वेदिका पंढरपूरकरशी ओळख झाली। अंगात शंकर महाराज संचारतात असं वेदिकाने सांगितलेलं। डोळस दाम्पत्याच्या मुलींना बरं करण्याचं आश्वासन देण्यात आलं, तर खात्यांमध्ये पैसे जास्त असल्यानं दोष वाढल्याची भीती दाखवण्यात आली। डोळस दाम्पत्याने वेदिकाच्या खात्यात सगळे पैसे पाठवले। बँक खातं, विमा, म्युच्युअल फंड यातली सगळी रक्कम वेदिकाच्या खात्यात पाठवण्यात आली। तर इंग्लंडमधलं घर आणि फार्म हाऊस देखील विकून पैसे देण्यात आले। पुण्यातले 2 फ्लॅट, गावाकडचं घर, शेतजमीन देखील विकली। डोळसांना राहत्या घरावर कर्ज घेऊन पैसे द्यायला लावले। दरम्यान महिला मांत्रिकाने कशी फसवणूक केली याची माहिती दीपक डोळस यांनी एबीपी माझाला दिली। बघूया। आम्हाला तसं मुलींबद्दल काळजी होतीच की मुलींचं कसं होईल, काय होईल, तर त्याने आम्हाला आश्वासन दिलं की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। शंकर महाराज तिच्या शरीरात यायचे, ते सांगायचे की या मुलींचा पहिले मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, पण तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे ठेवायला नाही पाहिजे। तुमच्या अकाउंटमध्ये पैसे तुम्ही ठेवले तर यांचे जे दोष आहेत हे दोष जाणार नाहीत, तर हे अकाउंटमधनं तुमचे पैसे तुम्ही वेदिकाच्या अकाउंटमध्ये टाका। पैसे तर आपले गेले त्यामधनं, पण मुलींचा तर काही प्रगती होत नव्हती। मग आम्ही त्यांना विचारलं की मुलींची प्रगती का होत नाहीये, म्हणजे तुम्ही पैसे तर घेतले आणि आता करणार काय बेसिकली, तर ते म्हणाले नाही दोष खूप जास्ती आहे म्हणे यांच्यामध्ये आणि यांची हे पण सिरियस आहे म्हणे, तर तुम्हाला तुमच्या नावावर ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला काढावं लागतील म्हणे, कारण त्या प्रॉपर्टीजमुळे त्यांना त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही म्हणे, त्यांच्या मुलींची डेव्हलपमेंट होत नाही म्हणे, त्यामध्ये दोष आहेत म्हणे। 3ऱ्या टप्प्यात त्यांनी काय आम्हाला सांगितलं की हे तुमचं राहतं घर आहे, या राहत्या घरामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्यांच्यामुळे त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही आहे, तर मग त्याच्यावर त्यांनी लोन काढायला सांगितलं। लोन काढलं त्यांनी, प्रॉब्लेम सॉल्व्ह नव्हता मला। आम्ही विचारलं की असं काय होतंय, आता आपण तर लोन काढले तुम्ही आणि तुमच्या नावावर, आता हे बेसिकली बँकेच्या नावावर आहे, आता आमचं तर ॲसेट नाही आहे, तर ते म्हणाले की नाही आपल्याला आणखी सिरियस प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला हे घर विकावं लागेल म्हणे। मग त्यांनी आम्हाला 2024 मध्ये फेब्रुवारीच्या दरम्यान आम्हाला घर विकायला लावलं।